नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. तळेगाव दाभाडेतील नागरिक त्रस्त. गटारे, अर्धवट मलमूत्र रस्त्यावर नगर परिषदेचे दुर्लक्ष. तळेगाव दाभाडे येथील भेगडे तालीम ते घोरावडी रेल्वे स्टेशन दरम्यान दोन्ही बाजूंच्या गटारांची कामे गेल्या 2 वर्षांपासून अर्धवट अवस्थेतच पडून आहेत. वारंवार तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, अशी नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया आहे. भेगडे तालीम समोरील सार्वजनिक शौचालयाचा आउटलाईन पाईप फुटलेला असून त्यामधील मलमूत्र थेट रस्त्यावर येत आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित महावितरण यांनी डीपी बसवण्यासाठी केलेले खोदकाम योग्यरित्या बुजवलेले नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय काही ठिकाणी येथे कचरा टाकू नये असे फलक नसल्याने नागरिक सर्रास कचरा टाकत आहेत. परिणामी परिसर अधिक अस्वच्छ होत आहे. या सर्व समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन संबंधित कामे पूर्ण करावीत, अशी परिसरातील नागरिकांची जोरदार मागणी आहे. अनुप तानाजी भेगडे माझं नाव आहे. मी घोरावडी रेल्वे स्टेशनच्या परिसरातील वार्ड नंबर 12 पासून तर पूर्ण तळेगावातच मी काम करतोय. आत्ताची सध्याची परिस्थिती जी आहे, हे ड्रेनेज जी लाईन जी नगरपालिकेने जी बनवली होती ती सगळी पूर्णपणे फ्लॉप गेलेली आहे, म्हणजे वाया गेलेले आहे. जनतेचे पैसे वाया गेलेले आहेत त्याच्यामध्ये. आत्ताच्या पद्धतीने जी तुम्हाला इकडे ड्रेनेज लाईन जी दिसते ही पूर्णपणे आता रस्त्यामध्ये त्यांनी बुजवूनच टाकलेली आहे. आणि परत त्याच्या बाजूचे जे रस्ता आहे, रस्त्याच्या कडेने जी अंडरग्राऊंड गटर बनवली होती ती जी गटरचे चेंबरची परिस्थिती अशी आहे, हे बघा, हे असे फुटलेले आहेत. परत इथं फरशी टाकलेली आहे. परत तुम्हाला सांगतो पुढच्या भागामध्ये जे तुम्हाला फोटो तुम्हाला पाठवतो मी, ते की सगळ्या प्रकारे अर्धवट प्रकारचं काम केलेलं आहे. आत्ता नागरिकांची इतकी गैरसोय चालू आहे, त्याच्यामुळे जे अर्धवट टाकलेले काम आहे मी त्याचा पाठपुरावा जवळजवळ 6 महिन्यापासून करतोय. आत्तापर्यंत मी बराच वेळा अर्ज दिलेले आहेत. काही चेंबर मी या साईडचे करून घेतलेले आहेत. आत्ता तिथल्या पुढच्या त्या झेंडेंच्या त्या कॉर्नरवरती आहे ना, ते आता 2 चेंबर बनवले आहेत. तुषार भाऊ गदिया त्यांच्या घराजवळ पण एक चेंबरचं परत बनवून घेतलेलं आहे. पण बाकीचे कामांची जी अवस्था इतकी बिकट झालेली आहे की वारंवार सांगून सुद्धा ते अर्धवट काम तसंच राहिले. ह्या ठेकेदारांनी ज्यांनी काम घेतला असन त्यांनी पूर्णपणे अर्धवट सोडलेलं आहे की आत्तापर्यंत इतक्या तक्रारी देऊन सुद्धा त्याच्यावरती काहीच ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही आहे. पाण्याची पण इथं समस्या आहे की वेळेवरती पाणी येत नाही. कुठलाही टाईम टेबल वेळेचा नाही आहे. त्यांच्या मनानुसार पाणी येतं इथं. तळेगाव दाभाडे प्रशासनास या संदर्भात तुम्ही ज्यावेळेस निवेदन किंवा मागणी दिलेली आहे का, आणि त्यांच्याकडून काय तुम्हाला उत्तर भेटलंय? उत्तर करतो म्हणून सांगितलंय, होणार आहे म्हणून सांगितलंय. परत तुम्हाला सांगतो आता की पाण्याच्या ह्याच्यामध्ये आता जे निळी लाईन जे पाईपवरती काढून ठेवलेले आहेत, ते पाईप काढून ठेवलेले आहेत. लोकांचे पाईप खराब होऊन तुटून गेलेले आहेत. आतापर्यंत नळाला सुद्धा आहे ना, जे मीटर बसवलेले होते नगरपालिकेने, ते एक सुद्धा नळाला दिसत नाहीये. त्याप्रमाणे आकारणी तर झालीच नाही. पण जनतेकडनं त्यांच्या बिलामधून जी अमाऊंट घेतली गेली होती ते पैसे काय केले यांनी, त्याचं पण उत्तर भेटायला पाहिजे. आता तुमची तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून काय अपेक्षा आहे? अपेक्षा आहे ती कामं नियमित झाली पाहिजे. वेळेवरती जर सगळ्या गोष्टी झाल्या तर नागरिकांचा त्रास कमी होईल. जे आपण घरपट्टी जे घेतोय नागरिकांकडनं
त्याप्रमाणे त्यांचं जो पैसा नगरपालिकेला भरतात ते त्याच्या सुख सुविधा सुद्धा त्यांना मिळाल्या पाहिजे वेळेवरती. आणि ड्रेनेज लाईन जी बांधलेली आहे तर कुणाचंही ड्रेनेजला कनेक्शन नाही, कुणाचंही. कमीत कमी ड्रेनेज लाईन बांधली आहे तुम्ही तर ड्रेनेज कनेक्शन द्या ना. ड्रेनेज कनेक्शन्स कुणालाही जोडलेले नाही. आणि इथे तुम्ही जर मागे पाहिलात तर लोक स्वतः येऊन कचरा जाळतात. कचरा गाडीची अवेलेबिलिटी नाही. हे बघा मागे जाळलेला कचरा दिसेल तुम्हाला, तिथे फोटो दिसेल. स्नेह संदीप कुलकर्णी. आम्हाला गटारचा फार त्रास होतो आणि पिशव्या सगळे लोक टाकतात. बरंच आम्ही लक्ष देतो तरी पण काही फरक पडत नाही. आणि बऱ्याच जणांना सांगितलं आहे की ते म्हणले पाईपलाईन टाकून देतो, पण काही पुढे टाकले नाही आहे पाईपलाईन. म्हणजे आता वयस्कर पण आहे आमच्या घरात, ते त्रास होतो. विंचू काट्याचं, गवत पण नीट काढलं जात नाही, गटार पण व्यवस्थित काढलं जात नाही आहे, साप बीप असतात. या संदर्भात काही अर्ज दिलेला आम्ही झाडाच्या संदर्भात आणि गटारच्या संदर्भात पण अर्ज दिलेला आहे. ते येऊन गेले, फोटो काढले, पण काही परत आलेच नाही त्याच्यात. दीपक बागल. या बाजूला सोसायटीमध्ये मी ॲज हे कॅशियर म्हणून काम करतो. 48 हे अशोक विक्रम सोसायटी गोरावडी स्टेशन जवळची सगळ्यात जुनी पहिली सहकारी गृहरचना संस्था जे तळेगावमधली आहे. तर इथे असणारे काही प्रॉब्लेम आहे, जसं गटारींवरचे झाकणं ही व्यवस्थित केली गेलेली नाही. त्यामध्ये प्रॉब्लेम आहे. गटारीच्या वेळेसचं त्यावेळेस बरेच जणांना तो जो कॉन्ट्रॅक्टर होता त्याकडनं बऱ्याच गोष्टी सांगून हे केलं होतं. नंतर ही गटारीचं ज्यावेळेस गटारीचं कन्स्ट्रक्शन चाललं होतं त्यावेळेस ही गटारीचं असं ठरलं गेलं होतं की इथे 2-3 पाईपलाईन टाकून पुढे घेतलं पाहिजे. गावातली अख्ख्या गटारीचे पाणी जे आहे ना ते इथपर्यंत येतं. हे जे चेंबर्स बांधलेले आहेत ते चेंबर्स फुल होतात आणि त्यानंतर पाणी बाहेर निघायला सुरुवात होतो. त्यावेळी त्याकरताही ह्याचं लक्ष नाही. आम्हाला सांगितलं जातं की चेंबर कामातच नाही आहे. मग 5 वर्ष तुम्ही चेंबर बांधून केलं काय? जर तुमचे पैसे गेलेले आहेत नगरपालिकेचे किंवा कधी, तर मग ह्याच्यात उपयोग काय जर तुम्हाला त्याचा युटिलायझेशन होत नाही. नंतर मागच्या बाजूची जे सोसायटीत मागच्या बाजूचे जे कनेक्शन आहे ड्रेनेजचे लाईन ते चेंबर्सला कनेक्ट करायचे होते, त्यांचं कुठलंही काम झालेलं नाही. नंतर सोसायटीचा जो सोसायटीच्या आतमधला रस्ता आहे तो डांबरीकरण केला पाहिजे का, तर तो डांबरीकरणच नाही. तर तिथे म्हणजे डांबरीकरण केलं गेलं पाहिजे. नंतर ओपन स्पेस जो सोसायटीचा आहे तिथे कचरा उचलायला सांगितला तर ते म्हणतात नाही ते तुम्ही बघून घ्या. हे सोसायटीच्या मधल्या ओपन स्पेसमधला जे साफसफाई आहे ती झाली पाहिजे. इथून मागे प्रशासकीय काळ होता, पण आता आपण पाहतोय की नवीन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक या ठिकाणी आहेत. आता तुम्ही या संदर्भात काही नगरपालिकेमध्ये तक्रार दाखल केलेली आहे का किंवा कुठल्या? नाही, त्या निवेदन किंवा तक्रार काही नाही आहे का, तर ते आणि भाईबंदी खातीर आम्ही लोकांना बोलून त्याच्यात ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतो का, तर तिथे वाईटपणा नको यायला म्हणून सांगितलं जातं. सोहम कुलकर्णी. इथं शेवटचं घर आहे माझं. माझ्या शेजारूनच गटाराची एक लाईन जाते इथून, ती कधी लवकरात लवकर साफ केली जात नाही. तुम्ही बघू शकता इथे. आणि सकाळी लोक येऊन इथं कचरा वगैरे टाकतात डायरेक्टली. त्याच्यावर कोणी ॲक्शन घेत नाही. सगळे बघून जातात पण त्याच्या ॲक्शन कोणी घेत नाही. आधी जरा साफ सुधार होतं जरा बऱ्यापैकी, पण आता ते एकाने टाकलं म्हणून सगळेजण दिसलं सगळेजण टाकत राहतात सकाळी. आणि आपण जेव्हा बघतो तेव्हा बोलू शकतो, पण इतर वेळेस कसं बघणार, प्रत्येक वेळेस कसं आपण त्यांना कमेंट करणार त्याच्यावर. ज्यावेळेस इथं कचरा उचलणारे कचरा गाडी येत असते, तुम्ही त्या लोकांना काही सांगितलं का त्याबद्दल? कचऱ्याबद्दल जेव्हा ते साफ वगैरे करायचं तेव्हा सांगतो, पण असं जॉब वगैरे असल्यामुळे तेवढं कॉन्टॅक्ट वगैरे होत नाही असा. तळेगाव दाभाडे नगर परिषदेकडून आता काय अपेक्षा आहे या पाईपलाईन संदर्भात आणि कचऱ्याविषयी? एक तर इथलचं क्लीन असलं पाहिजे, म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा कधी ते कामाला येतील, म्हणजे ही सांगायची वेळ नाही आली पाहिजे त्यांच्यावर, कारण त्यांचं जे काम आहे त्यांनी ते केलं पाहिजे. ही सांगायची वेळ नाही आली पाहिजे त्यांच्यावर प्रत्येक वेळेस. आणि ते एखादा बोर्ड वगैरे असला पाहिजे की ते कचरा टाकू नये वगैरे असं काहीतरी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.